विविध शहरातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। धाराशिवच्या उमरग्यामध्ये मुरुम शहरामध्ये जोरदार पावसाची हजेरी, सखल भागामध्ये पाणी साचलं, परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस, काही घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। दक्षिण सोलापुरात वडकबाळमध्ये सीना नदीच्या प्रवाहामध्ये महिला वाहून जात होती, ग्राम सुरक्षा दलाच्या तरुणांनी महिलेला वाचवलं। परभणीच्या पाथरीमध्ये मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट, आठवडी बाजारामध्ये मोबाईल चोरताना चोरट्याला रंगेहात पकडलं, नागरिकांनी चोप देत चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं। बीडच्या परळी तालुक्यामधल्या वानटाकळी शिवारामध्ये पाणी शिरलं, शेतामध्ये पाणी शिरल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। 3 दिवसांपूर्वी माजी मंत्री धनंजय मुंडेंनी या भागाची पाहणी केली होती, मात्र अजूनही पंचनामे झालेले नाहीत। धाराशिवच्या उमरगा तालुक्यामधल्या बेणेतुरा नदीला पूर, लातूर कलबुर्गी रोडवर पाणी आल्यानं कर्नाटक सीमेवरील कसगी गावाजवळ पूल पाण्याखाली, कलबुर्गी आणि धाराशिव जिल्ह्याला जोडणारी वाहतूक विस्कळीत। कराडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा सन्मान, मुंबईतील आंदोलनाच्या वेळेला मराठा बांधवांना केलेल्या मदतीबद्दल मराठा मोर्चानं मानले आभार। पूर्णा शहरामधील चौकामध्ये नगरपालिकेनं खोदलेला खड्डा नागरिकांसाठी धोकादायक, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास, प्रशासनानं तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी। गोंदिया जिल्ह्यामध्ये नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू, गोंदियामध्ये जवळपास 619 ठिकाणी देवी विराजमान होणार, अनेक ठिकाणी दांडिया गरब्याचं आयोजन, 9 दिवसांच्या कालावधीमध्ये सामाजिक उपक्रम राबवले जाणार। पाटणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा शुभारंभ, पालकमंत्री शंभूराज देसाईंकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत निधीचं वाटप।